अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता की इंजिनाचा स्फोट झाला हे तपासलं पाहिजे. अपघाताबाबत खासदार बजरंग सोनवणेंकडून संशय व्यक्त, तर सोनवणेंनी संयमी विधान करण्याचं राष्ट्रवादीचं आवाहन. विलिनीकरणाच्या चर्चेत सहभागी नव्हतो, मला सहभागी करून घेतलं नव्हतं, जितेंद्र आव्हाडांचं विलिनीकरणाबाबत विधान. संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट समर्थक नगरसेवकांचं बंड शमलं. उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून कुणीही अर्ज भरणार नाही, एकनाथ शिंदे यांनी कडक समज दिल्याची माहिती. जयंत पाटील यांच्या सुनेत्रा पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर. संभाजीराजांच्या निधनानंतर दुःख बाजूला ठेवत येसुबाईंनी रायगड झुंजत ठेवला होता. सायली दळवींनी करून दिली येसुबाईंच्या कर्तव्याची आठवण. कोल्हापूर मनपात महिला राज कायम. महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम, तर जायंट किलर अक्षय जरग यांना उपमहापौर पदाची लॉटरी. अमरावतीत भाजप महापौराला मतदान करणं भोवलं. एमआयएम नगरसेविकेवर पक्षांतर्गत कारवाई होणार, वरिष्ठ नेत्यांकडून आदेश. लाडकी बहीण ई-केवायसी पोर्टल आजपासून सुरू. 31 मार्च पर्यंत ई-केवायसी करता येणार, महिला आणि बालविकास विभागाचे आदेश. ऍडव्हान्टेज विदर्भांतर्गत कोट्यावधींचे करार. महिंद्रा अँड महिंद्रा ऑटोमोबाईल कंपनीसोबत 15 कोटींचा प्राथमिक करार. 6000 लोकांना रोजगाराची संधी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास.